आणि देशभरामध्ये सध्या लोकसभेच्या निवडणुकीची राजकीय जत्रा सुरू आहे। भाषणांचा आरोपांचा लोट वाहतोय। एका बाजूला हे सगळं चित्र असताना महाराष्ट्र मात्र दुष्काळाची होरपळ सहन करतोय। शेतीसाठी पाणी नाहीये, पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन्मय फटफट सुरू झाली आहे आणि महाराष्ट्राच्या नशिबी आलेला हा दुष्काळदाह गावागावांमध्ये पाहायला मिळतोय। पाहूयात माझाचा रिपोर्ट। आम्ही आज या स्पेशल रिपोर्टची सुरुवात करतानाच महाराष्ट्रामधील दोन दृश्य दाखवणार आहोत। त्यातलं पहिलं आहे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचं। गुलाल उधळत ढोल ताशांच्या गजरात एकीकडे लोकशाहीच्या सणाचा जल्लोष सुरू आहे आणि आता दुसरं दृश्य पाहूयात। महाराष्ट्र सध्या या दोन अवस्थांमधून जातोय। एका बाजूला महाराष्ट्राच्या कपाळावर लोकशाहीच्या सणाचा गुलाल लागतोय, तर दुसरीकडे या राज्याच्या पायांना दुष्काळाचे सहन न होणारे चटके बसू लागलेत। लोकांच्या दारात प्रचाराच्या प्रभात फेऱ्या न चुकता येत आहेत। उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्तेही मतं मागण्यासाठी उंबऱ्यात उभे राहत आहेत। मात्र पाहुणचार म्हणून पाणी देण्यासाठी घरात जावं तर घरामध्ये अंधाऱ्या खोलीतल्या घागरीचा जीव तळाला मात्र गेलाय। महाराष्ट्रात सध्या पुण्यातील धरणांचा पाणी साठा 35% कमी। नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये 37% पाणी साठा शिल्लक। नागपुरातील धरणं तळाला, पाणी साठा अवघा 48%। संभाजीनगरच्या धरणात 19% पाणी साठा शिल्लक। पुणे विभागातील धरणामध्ये 35% पाणी साठा। अमरावती विभागात 48%, कोकण विभागात 48% पाणी साठा। राज्यातील पाण्याचा शिल्लक साठा पाहता उद्योगांची तर बातच सोडा, पण शेतीसाठी आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी देखील बोंबाबोंब झालेली आहे। आधीच यंदा पावसानं पाठ फिरवली, त्यात कधी अवकाळी बरसल्यामुळे शेतकऱ्याच्या आयुष्यात कोरड आणि राना वावरांचा कोळसा झालाय। पिण्याच्या पाण्याची तर खूप अडचण झाली आहे। हापशा तुटून पडल्यात, मोडल्यात हापशा, आणि काय आता आम्ही जगायचं कसं हीच आमची पंचायत झाली आहे। आमच्याकडे नाही अवस्था तिकडे झाली आहे। पिण्याच्या पाण्याची सोय नाही, काहीतरी करून योजना करा। लोकांना घोटभर पाण्यासाठी 2-2, 3-3 किलोमीटरची पायपीट करावी लागते। कधी मधी टँकर आलाच तर ठीक, नाहीतर सकाळी उठून खांद्यावर हंडा कळशी घेत डोंगर दऱ्या तुडवल्या तरच घशाला पाण्याचा थेंब मिळतोय। महाराष्ट्रातील 1153 गावांना टँकरचं पाणी, 2581 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा सुरू। संपूर्ण महाराष्ट्रात अनेक भागांची तहान टँकरवर। निवडणुका व्हायला पाहिजेत का? तर नक्कीच झाल्या पाहिजेत। लोकशाहीच्या जपणुकीसाठी आणि तिच्या सन्मानासाठी सर्वात मोठी संधी म्हणजे निवडणुका, त्या व्हायला हव्यातच। मात्र त्याच सोबत दुष्काळाच्या चटक्यांनी भाजून निघालेल्या महाराष्ट्राला मदतीचा ओलावा देण्याची गरज निर्माण झाली आहे। महाराष्ट्रभरातील धरणांमध्ये पाण्याची पातळी झपाट्यानं खाली जाते आहे। त्यामुळे पिण्यासाठी पाणी, जनावरांसाठी चारा आणि पाणी दोन्ही टंचाईच्या पातळीवर पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये रोजगार हमीची कामं ठप्प असल्यामुळे आणि रोजगार हमीचे पगार गेले अनेक दिवस मजुरांना न मिळाल्यामुळे ग्रामीण श्रमिक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये संकटात सापडलेला आहे। प्रशासन सुद्धा इतर कोणत्याही कामापेक्षा निवडणुकांना जास्त महत्त्व देत आहे। त्यामुळे दुष्काळांच्या उपाययोजनांकडे लक्ष द्यायला महाराष्ट्रभर कुणालाच वेळ नाही, अशी भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे। सध्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू आहे, त्यामुळे नेत्यांना घोषणा करता येणं भलेही शक्य नसेल। मात्र अशा वेळी प्रशासनाला हाताशी घेऊन काही कायद्यांचा आधार घेत पिण्याच्या पाण्यासाठी आणि मरणपंथाला लागलेल्या शेतीसाठी तातडीनं उपायांची गरज आहे। कारण एकीकडे निवडणुकांमुळे लोकशाहीचं पीक डोलारत असताना दुसरीकडे सर्वसामान्यांचं जगणं मात्र पाण्याविना कोमेजून जाईल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।